हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी जय सुनील पाटील वापस आलेलो आहे न्यू ब्लॉग घेऊन. तर या ब्लॉगमध्ये आपण महाबळेश्वरमध्ये आहोत रिसेंटली, आणि हा आहे आपला महाबळेश्वरचा पार्ट 2. आणि पुढे बघा, खूप मजा येणार आहे. गाइस, आम्ही निघालो आता प्रतापगड बघायला. प्रतापगडला पोहोचलो आहेत. बघू शकतात किती भारी वाटतंय प्रतापगड. आम्ही सर्व आलो इथे. हो, ते सेमच आहेत. ओ भाई, गाइस बघा तुम्ही, खतरनाक किल्ले प्रतापगड. आम्ही स्प्रिंग पोटॅटो घेतोय. आम्ही वॉकला निघालो. खूप अंधार आहे. तुम्हाला दिसत असेल का नाही समोरचा? ते आम्हाला नाही माहिती सध्या, तर विचारू पण नका. ही हवेली वाटते मला, खतरनाक वाली. इथून माणसं ओरडतात भाई, म्हणजे ते फॅमिलीच असेल, एन्जॉय करत असेल, पण वेगळे आवाज काढतात भाई लोक. बोलायला मजा वाटतं. रोजाना कोणाचाच नाही. आज आमच्या रोजावळीच्या वाढदिवसा निमित्ताने आज आम्ही प्लॅनिंग केली होती की महाबळेश्वरला जायचं आहे, पण निमित्त वहिनीचा वाढदिवस होता. शैलेश भाऊ आम्ही प्लॅनिंग केली की महाबळेश्वरला वहिनीच्या वाढदिवसा निमित्ताने आम्ही सगळीकडे जाऊ.
आणि वहिनीचा आज वाढदिवस इथे साजरा होतो. आणि आमच्या ज्या अध्यक्षा होत्या म्हणजे मैत्रीण म्हणा सगळ्यांनीच आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे, सुंदर आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि खूप आवडतं आम्हाला. आणि सगळ्याच जणी छान आहेत, पण तू पण खूप सुंदर आहे. मोठा ब्लॉगर होईल अशा त्यालाही शुभेच्छा देतो मी. तर आपले त्यांनी हरिद्वारचे बरेच ब्लॉग तयार केले होते, मी बघितलं नाही पण नक्की तुझे ब्लॉग्स बघेल मी. आता वही तुम्ही बोला, शुभेच्छा द्या, तुम्ही आभार व्यक्त करा आणि नंतर आमच्या अध्यक्षा मॅडम त्या भाषण करतील आणि छान तर वहिनी आहे ना. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. चिकार आहे ना माझ्या ठिकाणीच नाही बोललो. तुमचं काहीच वेळ नाही. एखाद्याच्या आयुष्यामध्ये अर्धांगिनी आल्यानंतर त्या अर्धांगिनीचा अर्थ आल्यानंतरच कळतो. हा आपल्या पाठीराखीमध्ये आपल्या घरातील किंवा आपल्या परिवारातील प्रत्येक जण असतात, पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अर्धांगिनी येते तेव्हा आपल्याला समजतो का आपलं आयुष्य इथून स्टार्ट झालेलं आहे. आणि जेव्हा माझ्या आयुष्याला सुरुवात झाली तेव्हा ती आल्यानंतरच झाली. आणि त्याच्या पहिले मी फार मेहनत केली, मेहनतीचा फल काय आहे, काय होईल काय नाही याचं माहिती नव्हतं. नंतर जेव्हा ती माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर मला समजलं का मेहनतीचा फल काय असतो आणि तो कसा प्राप्त करायचा असतो. म्हणून मी देवाकडे एकच प्रार्थना करतो का लेट दिली पण थेट दिली. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी तुमच्याशी भेटतो आता पार्ट 3 मध्ये. तर चला बाय बाय.